प्राथमिक आरोग्य केंद्र दासगाव येथील वैद्यकीय अधिकारी जागृती कांबळे यांच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी केलं काम बंद आंदोलन। जागृती कांबळे यांची तात्काळ बदली करा, अन्यथा काम बंद आंदोलन संपूर्ण महाड तालुक्यात करू। महेंद्र मेहता जिल्हा संघटना महासंघ सरचिटणीस यांचा इशारा। स्वतःच्या हॉटेलवर आणि क्लिनिकवर आम्हाला कामाला बोलावलं जातं, ऐकलं नाही तर आम्हाला टार्गेट करतात। अंजली सकपाळ यांचं वक्तव्य। आमचं काम सोडून आम्हाला अनलिगल कामं करण्यासाठी भाग पाडतात, केलं नाही तर कामाबरोबर नाही म्हणून शेरा मारून अशी धमकी दिली जाते। अश्विनी काटकर यांचं वक्तव्य। डॉक्टर जागृती कांबळे यांची तात्काळ बदली करा, जिल्हा संघटना महासंघ आणि कर्मचाऱ्यांची मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे निवेदन देऊन मागणी। महाड तालुक्यातील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर जागृती कांबळे या कर्मचाऱ्यांना नियमबाह्य काम सांगून त्यांना मानसिक आणि प्रशासकीय स्वरूपाचा मोठा त्रास देत असल्या कारणानं या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। जोपर्यंत जागृती कांबळे यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही असा इशारा दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिला। जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाड तालुक्यातील कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारू असा इशारा जिल्हा संघटना महासंघाचे सरचिटणीस महेंद्र मेहता यांनी दिला। तर या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी जागृती कांबळे यांच्यावर गंभीर आरोप करत डॉक्टर कांबळे आम्हाला मानसिक आणि प्रशासकीय त्रास देत असून आम्हाला त्यांच्या महाड येथील प्रायव्हेट क्लिनिकवर आणि त्यांच्या हॉटेलवर कामासाठी पाठवतात, असं न केल्यास आम्हाला धमकी दिली जाते। त्याच पद्धतीने कंत्राटी बेसिसवर असणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या अखत्यारीत न येणारी कारणं कामे करण्यास भाग पाडलं जातं आणि कामं केली नाहीत तर तुमचे काम बरोबर नाही म्हणून शेरा मारला जाईल अशी धमकी दिली जाते। त्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी डॉक्टर जागृती कांबळे यांच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून कामबंद आंदोलन स्वीकारले आणि अशा पद्धतीचं पत्र आम्ही राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांना दिलंय। तसेच निवेदन जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील दिले। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आज दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कामबंद आंदोलन केलंय। प्रशासनाने दखल घेत याची तात्काळ बदली करावी, अन्यथा आम्ही संपूर्ण महाड तालुक्यातील कर्मचारी कामबंद आंदोलन करून असा इशारा दिलाय। मंत्री भरतशेठ गोगावले यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी तात्काळ सीओ यांना फोन करत संबंधित प्रकरणात लक्ष घालून डॉक्टर जागृती कांबळे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असा आदेश दिले। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। त्यांना जागृती कांबळे या डॉक्टर आहेत त्यांच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे। काय नेमकं आपलं अडचण आहे आणि आपली काय मागणी केली आहे? प्रश्न असा आहे की काल संध्याकाळी दासगावचा संपूर्ण स्टाफ हे माझ्या घरी आले। मी महासंघ संघटनेचा जिल्हा सरचिटणीस आहे आणि हे आमचे अध्यक्ष आहेत। आमच्याकडे ते आल्यानंतर आम्हाला बरेच प्रश्न पडले। कुणी असे म्हटलं की रविवारी सुट्टी असून कामावर बोलवणे, त्याच्यानंतर सुट्टीच्या दिवशी बदली ऑफ न देणे, संध्याकाळी तिथं मुख्यालयाला राहत असले की पार्सल जेवणाचं पाहिजे असेल तर एखाद्या कर्मचाऱ्याला स्टाफवर रात्री मोटरसायकलवर त्यांना सांगणे मला पार्सल घेऊन येणे, त्याचे पैसे न देणे आणि जर रस्त्यात उद्या काय ॲक्सिडेंट घडला तर काय करणे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे डिलेवऱ्या होतात त्या डिलेवरीमध्ये सुद्धा सिस्टर लोक डिलेवरी करतात आणि त्या डिलेवरीमध्ये मॅडम स्वतः येत नाहीत आणि उद्या काही यदाकदाचित काय बाळाचं काय झालं, काय आईचं काय झालं तर उद्या त्या हात झटकायला मोकळ्या की मला माहिती नाही ह्या सिस्टरनी केलं। सलाईन लावताना पण तोच प्रकार आहे, यांना सांगतात टाके घाला, सलाईन लावा आणि उद्या त्या पेशंटला चक्कर आली किंवा काय झालं तर काय प्रॉब्लेम। ह्या सगळ्या मानसिक तणावामध्ये आहेत। सुट्टीमध्ये सतत बोलवणे, अशा कर्मचारी या मानधनावर आहेत। काही सिस्टर आणि आमचे कर्मचारी मानधनावर आहेत। मग या मानधनावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती आहे आणि त्यांना सतत PSCत बोलवणे, तू ये तिकडं, तू ये। प्रत्येक उपकेंद्रात भेट देणे हे मेडिकल ऑफिसरचं कर्तव्य असतं, पण ह्या काय करतात महिन्यातनं किंवा 2 महिन्यांनी एकदा जाणार आणि मागच्या सह्या ज्या आहेत त्या ह्या मारणार आणि या सगळ्या दडपणाखाली जगत आहेत। ह्याच्यामुळे हे सगळ्या समस्या घेऊन आम्ही मंत्री महोदय यांच्याकडे आलेलो आहोत। तसंच आम्ही एक प्रत CO मॅडम यांना दिलेली आहे, एक प्रत DHO यांना दिलेली आहे आणि आत्ता आम्ही संध्याकाळी 6 वाजता पंचायत समिती महाड येथे तालुका आरोग्य अधिकारी यांना भेटणार आहोत। त्यांचा फोन आला आहे, त्याच्यानंतर आमचे वरिष्ठपणा झालेले आहेत, त्यांच्यावर पण आम्ही चर्चा करणार आहोत। यासाठी आम्ही आज मंत्री महोदय यांच्याकडे आलेलो आहोत। आज काम बंद आंदोलन आहे का आपलं? नाही, आज काही झालं तरी आम्ही आता असाच निर्णय घेतलाय। मनस्ताप 4 वर्ष चालू आहे, त्यामुळे आजपासून आम्ही आमदारांना स्पष्ट, आमदार मंत्री जे आपले आहेत त्यांना स्पष्ट सांगितले की काही झालं तरी आज आम्हाला त्या बदलीची मॅडमची बदली तरी करा, त्याच्यानंतरच आम्ही सगळे कामावर जाऊ, नाहीतर तोपर्यंत काम बंद आंदोलन आमचं दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचं राहील। पण जर का बदली नाही झाली तर संपूर्ण महाड तालुका काम बंद आंदोलन करू, हे आमची संघटनेची गॅरंटी आहे। याच्या पुढे आम्हाला या मॅडमची बदली व्हावी हा एकमेव आमच्याकडे फक्त प्रश्न राहिलेला आहे। पहिली गोष्ट म्हणजे मॅडम आम्हाला आहे ना कधी पूर्वसूचना न देता डायरेक्ट मेसेज करून सांगतात की PSCला या। आमचं सब सेंटरचं सगळी कामं तिथंच ठेवून आम्हाला त्यांच्यासाठी यावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर सगळं शांतता असते, म्हणजे काही घडलेलं नाही असं दाखवतात त्या। आणि प्रत्येकजण आहे ना मॅडम सारखं PSCला आम्हाला बोलून खूप इरिटेट करतात, खूप कामं सांगतात आणि सगळी त्या कामं आमच्याकडूनच करून घेतात।
त्याच्यानंतर हे CHOकडनं OPD करून घेतात. आणि आम्ही त्या दिवशी कॅम्पला गेलो होतो तर मॅडमचा फोन आला CHOंना, बोलले की कॅम्प तिथंच ठेवा आणि PSCला या. PSCला तर तसं काही काम नसतं. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांना कामासाठी बोलवतात. त्याच्यानंतर हॉटेलमध्ये मला बोलल्या होत्या की माझ्या हॉटेलमध्ये तुम्ही काम करायला या म्हणून, तर मी त्यांना स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे त्या मॅडम आता आम्हाला टार्गेट करतात आणि प्रत्येकाला वैयक्तिक त्रास देतात. त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे का? स्वतःचं क्लिनिक आहे त्यांचं, क्लिनिक महाडमध्ये, प्रभात कॉलनीमध्ये प्रभात कॉलनीमध्ये. त्या तिथं काम करतात का? हो, असतात गव्हर्नमेंटमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये. पण काम इथं त्या कर्मचाऱ्यांमार्फत तिथं गेले 3-4 महिने ह्या कर्मचाऱ्यांना तिथं ओपीडीला बसवतात. बाहेरच्या लोकांना उद्या कधी काय झालं तर ह्या जाणार आणि ते अंग झटकणार. आणि हा सगळ्या मानसिक त्रासाला 4 वर्ष ते कंटाळलेले आहेत कर्मचारी. कलेक्टर बोलवलं, तसंच सीओना देखील पाठवलेलं आहात. नेमकं काय प्रकार घडतोय आणि आपल्याला काय त्रास जाणवतो? ॲक्च्युली मी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे. तर आमचं काम, आमचे जे सबसेंटर असतं उपकेंद्र, त्याच्यामध्ये OPD काढणं आणि होम विजिट हे असतं. पण मॅडम काय करतात की आमच्या सगळ्या CHOंना OPD लावतात, जे की आम्हाला लिगल गोष्ट नाही आहे. बरेच लेटर पण आलेत, संचालकाचं पण लेटर आहे की CHOंनी प्राथमिक आरोग्य केंद्राची OPD करायची नसते. पण मॅडम इलिगल पद्धतीने आम्हाला OPD करायला लावतात. ते OPDला येत नाहीत आणि आम्हाला महाडवरून तिकडे OPDसाठी जावं लागतं. आणि कधी ते 12:30-1 वाजता येतात OPD करायला. आणि कसं आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहोत, तर कसं आम्ही इतके दिवस त्याच्यामुळेच बोलत नव्हतो की आमचा शेरा पण त्या बिघडू शकत होत्या. म्हणजे डायरेक्ट आम्हाला धमकी देत होत्या की तुम्ही काही हे केलं, समजा माझं काम जर नाही ऐकलं किंवा काय, तर तुमचे डायरेक्ट शेरे खराब करून टाकेल किंवा मग वरिष्ठांना कळवण्यात येईल खराब काम आहे म्हणून. पण ॲक्च्युअल तसं नाही आहे. आमचे सगळे पोर्टल पण सगळे व्यवस्थित आहेत, अपडेट आहेत आणि जे रेकॉर्ड असतं ते पण पूर्ण अपडेट आहे. तरी पण आमच्या सगळ्या CHOंना एवढा मानसिक त्रास देतात त्या आणि डायरेक्ट वरिष्ठाला कंप्लेंट करतात. हे काहीच काम करत नाही. आणि तसं पाहिलं तर आमच्या PSCचं सगळे 90% काम व्यवस्थित आहे. ते कोणाच्या भरोश्यावर आहे? तर फक्त सगळ्या स्टाफच्या भरोश्यावरच आहेत ना. तरी पण ते मुद्दाम टार्गेट करतात, प्रत्येकाला टार्गेट करतात. काम ऐकलं तर टार्गेट करतात. हे चुकीचं आहे. महासंघ संघटनेचा विजय